फरक म्हणजे त्या झाडाला काळोखी वगैरे आली, कळी वगैरे निघली भरपूर. बर, जसं तुम्ही चालू केलंय भरपूर कळी, हो. आणि किती दिवसात आहे? हा 6 महिन्याचा आपल्याला. जसं तुम्ही एसबीटीचं कृषीधन चालू केलंय तसपासून शेणखताला पूर्ण विराम दिलाय. मग समजा आपण बंद केलंय तर तुम्हाला काही असं वाटलं का बा बंद करून आपल्याला काही तोटा झालाय किंवा उत्पन्नात फरक पडलाय असं काय वाटलं? उत्पन्न वाढलेलं उत्पन्न वाढलेलं. शेणखत बंद करून उत्पन्न वाढलं. तर झाडांची जी वाढ असते, फुटवा असं आता बघायला भरपूर इतकी कळी आहे. माझ्या मते एका झाडाला काही जरी नाही म्हटलं फांदीला इथं बघा, एका फांदीला 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे जर असं जरी पकडलं तर 50 ते 60 कळी असू शकते, बरोबर की नाही? आरामशीर. 1 2 आणि 3 किती पिकं आहे एका रानामध्ये? 3 पिकं. आता या वांग्याचं वय किती आज? 5.5 महिने. या बरं थोडस पुढे. आता किती वेट असले त्याचं आहे की 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. व्हरायटी कोणती? बार्टो. याच किती म्हणजे हायस्ट वेट किती येतं आणि लांबी किती? 550 ग्रॅम पर्यंत येतो. बरं. आणि तुम्ही काय साईज मध्ये देताय? आपण 250 प्लस देतो. 250. मुंबईला आणि पुण्याला पण टाकतो. बरोबर, चाल. आज तिथं आम्ही बघितले कृषीधनची एक बॅग तुम्ही लावलेली कडेला. 300-400 बॅग झाली आपल्या आतापर्यंत 3 महिन्यामध्ये. किती? 300 ते 400 बॅग स्वतःची झाली. कृषीधनची? हो, कृषीधनची कंटिन्यू वापरतो. किती दिवसात बेसल डोस करते? जर 3 महिन्याला बेसल डोस करतो त्यामध्ये एक 10 बॅग कृषीअमृतच्या वापरतो. कृषीधनच्या 10 बॅग वापरतो. शेतीचा अनुभव 2014 2026, 11 ते 12 वर्षाचा अनुभव. आता तुम्ही जसे एसबीटी बरोबर काम चालू केले आणि इथून मागचा अनुभव जो काय असेल 10 वर्षाचा 11 वर्षाचा असेल, त्याचा काय तुम्हाला काय बदल वाटला? अगोदर आपण शेणखत वापरतो अगोदर. बरोबर. आता ह्या 2 वर्षामध्ये वापरतो. बर कृषीधन. बर, म्हणजे जास्तीत जास्त आता हे 3 महिन्यानंतर जास्त वापरले. ओके. म्हणजे काय तुम्ही इथून माग वापरले आणि आता जे वापरते त्याच्यामध्ये काही तफावत, बदल, फरक? आपल्याला सध्या तरी शेतीला शेणखताची गरज वाटत नाही. कॉस्टली जाते शेणखत जास्त. एक जर खेप आणायची महत्वाचा मुद्दा. तर 20-22 हजार रुपये जाते टाकण्यासाठी. बर. आपलं त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 बॅग. बरोबर. आणि तरी आपले 20 जरी टाकले तरी भरपूर 1 एकर असते. आता याच्यामध्ये आपण 2 पिकं लावले, बरोबर नाही? आता बघा 3 पिकं, सॉरी 2 आंतर पिकं. मेन पीक आपलं काय? पेरू आहे. त्याच्यामुळे वांगे 2 नंबर आणि बरोबर नाही. आता इथं बसा बरं. आता हा पेरू किती दिवसात आहे? 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा आहे. आता याला फुल निघायला लागले बघा काही. आता हा कडेला याच्यावरती थोडंसे पडलेले, तर याच्यावरती सुद्धा तुम्ही आता या बेडला पण खत भरलेले 15 दिवसापूर्वी भरले. काय बदल जाणवले याच्यामध्ये तुम्हाला? आपल्याला जास्त म्हणजे काळोखी वगैरे आणि फुटवा वगैरे कळी सेटिंग. बघा, आता आपण याच्यामध्ये मुख्य पीक जे आपलं आहे ते आहे आपलं पेरूचं. तर कृषीधन त्याला आपण बेसल डोस केलेला आहे. त्याच्यात तुम्ही आंतरपीक म्हणून कोबी फ्लावर लावली, बरोबर ना? तर काय फरक जाणवला याच्यामध्ये तुम्हाला? फरक म्हणजे त्या झाडाला काळोखी वगैरे आली, कळी वगैरे निघली भरपूर. बरं, जसं तुम्ही चालू केलंय भरपूर कळी, आणि किती दिवसात आहे? हा 6 महिन्याचा आपल्याला. जसं तुम्ही एसबीटीचं कृषीधन चालू केलंय तसपासून शेणखताला पूर्ण विराम दिलाय. मग समजा आपण बंद केलंय तर तुम्हाला काही असं वाटलं का बा बंद करून आपल्याला काही तोटा झालाय किंवा उत्पन्नात फरक पडलाय असं काय वाटलं? उत्पन्न वाढलेलं. शेणखत बंद करून उत्पन्न वाढलं. तर झाडांची जी वाढ असते, फुटवा असं आता बघायला भरपूर इतकी कळी आहे. माझ्या मते एका झाडाला काही जरी नाही म्हटलं फांदीला इथं बघा, एका फांदीला 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे जर असं जरी पकडलं तर 50 ते 60 कळी असू शकते, बरोबर की नाही? आरामशीर. वांगे आता किती दिवसातून हार्वेस्ट चालू आहे? 3 महिने चालू. 3 महिने चालू आहे. पूर्ण प्लॉट किती आहे? 1.25 एकराचा आहे. 1.25 एकराचा. वांग्याचा अनुभव कसा आहे तुमचा? म्हणजे इथून मागचा कसा आहे? पहिल्यांदाच लावलेलं. पहिल्यांदाच. काहीच अनुभव नाही. किती यील्ड निघालाच ना कसा? आता पण निघाले 10 टनापर्यंत. 10 टन. बरोबर. काय मार्केट रेट याचा आता ह्याचा आहे की 12 रुपये 14 रुपये आहे. सरासरी 15 रुपये रेट आहे. हायस्ट काय गेला होता? हायस्ट गेला तर 40 रुपये. 40 दीड महिन्यापूर्वी. आता किती दिवस झाले याला तुम्ही आता बेसल डोस किती झाले असतील? एकच बेसल डोस लावतानाच केलेला आहे आपण. बरं. आज हाईट आहे आपली साधारण 4 साडेचार 5 फूट. पण एक बघताय तुम्ही
वांगे पण आहे, झाडाला कळी भरपूर आहे आणि फुल पण नव्याने भरपूर निघते शेंड्यापर्यंत. जर जपली तरच पिक उभं राहणार. पीक उभं राहतं. म्हणजे सर्वात मातीची महत्वाचं काळजी काम घेतो काय अगोदर. करायचं? सर्वात महत्वाचं काय काम केलं पाहिजे? मातीवरती काम केलं पाहिजे, नंतर याच्यावरती करू शकतो. म्हणजे माती सांभाळली तर पीक तुमचं काय आपोआप सदृढ तयार होणार. ती सदृढ काय म्हणतो बरोबर ना? आता पूर्ण प्लॉट किती म्हण्या? 16 एकर आहे. आणि एका तोड्यात किती माल निघतो? एका तोड्यामध्ये तोडा म्हणजे सरांची दररोज तोडणी. हा म्हणजे दररोज किती माल निघतो तुमचा? रोजचा एक 400 किलो 300 किलो जास्त असतो. बरं, 400 ते 300 किलो. आणि अशा लाईन म्हणतो या पूर्ण याला हे करता की अशा टप्पे टप्पे केलेले? नाही रोज पर डे तुटतो. 7 दिवस 8 दिवस तोडा जातो कम्प्लीट व्हायला. पाठीमागून म्हणजे टप्पे 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 बरोबर ना? आणि समजा 200 300 400 किलो जो माल काढताय तुम्ही, तो किती गल्लीमध्ये किंवा किती लाईन मध्ये निघतो? ओळीमध्ये असं 3 वळीमध्ये एक निघतो. 38 वळी आहेत आपल्या. 3 ते 4 वळी रोज निघतात. रोज ते 38 वळी आहेत. त्याच्यामध्ये 7 ते 8 दिवस जातात. मग असं कधी झालंय का बाबा या राऊंड मध्ये थोडासा माल कमी निघाला किंवा त्या राऊंड मध्ये माल कमी निघाला? नाही, ऍव्हरेज मध्ये माल सारखाच आहे. सातत्य कंटिन्यू टिकलेलं आहे. आणि किती दिवसापासून? 3-3.5 महिने झाले. कंटिन्यू 3.5 महिने झाले. आणि 5.5 महिने प्लॉटला झाले आपल्या. म्हणजे 5.5 महिने प्लॉट आणि कंटिन्यू सातत्याने 3.5 महिने तोडी, बरोबर का नाही? तिकडला जो प्लॉट बघितला तो ओपन मध्ये, तो किती दिवसात झाला म्हणे? 5.5 महिने. 5.5 महिने. आता हा पॉली हाऊस मध्ये त्याची बांधणी चालू किती दिवसात झाला? आज 2 महिने झाले. 24 तारखेला. 24 तारखेला 2 महिने झाले. आज महिने झाले. आणि माल हा याच्यातला तोडलेला आहे. आपण बघा आता माल चालू केलं. खोड जर बघितलं झाडाचं आता बांधलंय, बरोबर का नाही? त्याच्यामध्ये आपल्याला पाहतच नाही आलं. काय वाटतंय आता 2 महिन्याच्या प्लॉट मध्ये? चांगलं वाटतंय प्लॉट. आता हे वांगा आपण याचं तोडलेलं, याचं वजन किती असतं? 400-500 ग्रॅम पर्यंत आहे. 400 ग्रॅम प्लस आहे. म्हणजे 500 450 500 पकडू शकतो. म्हणजे आज जर रेट जर पकडला तर एक वांग 10 ते 12 रुपये रेट आहे, बरोबर का नाही? आता यामध्ये पण तुम्ही बेसल डोस केलेला आहे बघा, दिसतोय. यामध्ये पण आंतरपीक सेम त्या पद्धतीने इथं जे केलंय तिथं सुद्धा वांगी परत पेरू आहे आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा पीक, इथं 2च पीक आहे. म्हणजे ज्या वांग्याला इतकं खायला तुम्ही म्हणता की 6व्या-7व्या दिवशी माल तोडायला यायला पाहिजे, तर त्या पद्धतीत त्याला खायला पण गेलं पाहिजे. आता तुम्हाला थोडासा रासायनिकचा पण अनुभव आहे आणि यावर्षी म्हणजे तुम्ही जे काही एसबीटी करताय, तर रासायनिक आणि एसबीटी याच्यामध्ये बरेचसे जण म्हणतात ऑर्गॅनिक मध्ये थोडासा वेळ लागतो, रिझल्ट यायला वेळ लागतो, रिझल्ट लवकर येते नाही किंवा रिझल्ट लॉंग टाइम टिकते नाही. याबद्दल तुमचं काय? आता पहिलं आपण केमिकलच करायचं पूर्ण. आता ह्या 1-2 वर्षामध्ये ऑर्गॅनिक आणि केमिकलची जोड दिली दोन्ही एकत्र. 80. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी वाटलं का ऑर्गॅनिक आपल्याला थोडस लेट ऍक्टिव्हेट होते किंवा लेट लागतंय किंवा तसं काही एखादा बॅक होते असं काय वाटतं? नाही, तसं काय अडचण नाही. टायमिंग मध्ये चालू होतंय आणि रिझल्ट चांगले लॉंग टर्म राहते. जास्त दिवस राहते. केमिकल मधला जो रिझल्ट असतो इन्स्टंट आणि इन्स्टंट काय इन्स्टंट मिळणं इन्स्टंट काय, तसं ऑर्गॅनिक जसं आपण देतोय हळूहळू हा पूर्ण लॉंग टर्म तुम्हाला जातोय. कारण तुमच्या तोड्यामध्ये कुठेही कमी पडत नाही किंवा साईज मध्ये पण तुम्हाला दोन्ही गोष्टी येत आहे, बरोबर? आता याचे पानं वगैरे बघा तुम्ही, पानांची लांबी असेल बरोबर नाही आळूच्या पानावनी. आता हे पेरू आहे मध्ये बघा, पेरूची पण पानं वगैरे जर बघितली तर कशी वाटते? शेजारी तुमचा पेरू आहे बघा, ते पेरून ही पेरू बरोबरची. आता वांगी जरी बघितलं तर एक पानाच्या वांग्याचं मला म्हणजे 1 फूटभर पान असेल कमी फुटाच्या 9-10 इंचापर्यंत आहे. बरोबर. जेवढं पान मोठं तेवढं फळ मोठं. कोणते असं ना एसबीटी बरोबर तुम्ही काम करता, तुम्हाला काय अनुभव आले? अनुभव काय तुमचा वेगळा अनुभव काय? आपले रिझल्ट चांगले आले. सातत्य आहे रिझल्ट मध्ये सातत्य आहे. तर 5 महिन्याचा जे प्लॉट आहे ना, यांचं कसं म्हणणं आहे तेवढं दिवस मी सांभाळ, बरोबर, बाकी 3 महिन्यात 4 महिन्यात काढून टाक प्लॉट काढून. पण आज 5 महिन्याचा प्लॉट असेल सुद्धा क्वालिटी मध्ये काय अडचण आली? 5 महिने चालणार अजून काय अडचण नाही. उन्हाळ्यामुळे तुझं आता काय होतं म्हणजे लक्षात घ्या, अर्ध्या तोड्यातच लोक काढतात. हो, म्हणजे समजा 10 टन झाले, अजून ती म्हणते तेवढं म्हणजे 20 टनापर्यंत तेवढं टार्गेट आहे. 20 टनापर्यंत वांग्याबरोबर काय तुम्हाला नवीन अनुभव आले आणि तो अनुभव इतर शेतकऱ्यांना देऊ, त्यांचे पण लॉंग टर्म समजा तुमचे जसे 10 महिने 12 महिने वांगे जाणार, या पद्धतीचं काय त्यांनी केलं पाहिजे की जेणेकरून या गोष्टी त्यांनाही साध्य होतील? आता एकतर शेतीसाठी जे शेणखताची गरज आहे, ते शेणखताची गरज आपलं जे एसबीटीचं आहे कृषी धन, ते तुमचं ते कम्प्लीट करू शकतं. भरून काढेल ती जागा. दुसरी गोष्ट लॉंग टर्म तुमच्या पिकाची क्वालिटी राहील, वाढ राहील भरपूर, शेती चांगली राहील, सुपीक राहील शेती.
हा आणि क्वालिटी निघणार आहे. आता क्वालिटी बाबतीत आता मला आता अनुभव भरपूर आला. 3 ते 3.5 महिन्यापासून चालू आहे. आणखीन खंड नाही. आणि ह्याच नाही ह्या पिकाला दुसऱ्या ज्या मोठी पिकं आहेत, थोडी पेरू आहे. आता पेरूला माझा हा दुसरा डोस आहे. पहिले 30 बॅगा टाकल्या, आता मध्ये 20 बॅगा टाकल्या, 50 बॅगा झाल्या 6 महिन्यामध्ये. म्हणजे प्रति 3 महिन्याला आपण प्रत्येक वेळेस बेसल करतो. हा, त्याच्यामध्ये पण केमिकल मध्ये काही 2-3 बॅगा आणि कृषी केलं पाहिजे गरजेनुसार हो. 100% एकदम एकदम तो 40,000 खर्च करायचा. तो टप्प्याटप्प्यामध्ये जातोय. त्यामध्ये आपल्याला पैशाची पण जी बाबा काय अडचण असेल, एका वेळेस जो जायचं तो स्टेप बाय स्टेप जातो. आणि शेणखताचं आता जरी टाकलं 12 महिन्यानंतर आपण काय करतो पुन्हा वापरतो. हे टप्प्याटप्प्याने वापरल्यानंतर शेतीचा पोत जो आहे तो भरपूर सुधारतो. पोत लय महत्वाचं आहे. आणि शेणखत वन टाइम टाकून तुम्ही परत कुठल्याही वातावरणात जे म्हणतो का आपण पीक कंटिन्यू ते साथ देते आपल्याला. महाराष्ट्र जे आपले शेतकरी वांग पीक म्हटलं तर पहिला 80-20चा फॉर्म्युला असतो किंवा 60-40चा फॉर्म्युला असतो. 60% 100% उत्पन्न झालं का 40% खत औषध फवारी. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये फवारणीचा तुमचा खर्च काय वाटतं कशामध्ये वांग्यामध्ये? म्हणजे फवारणी 100% लागते वांग्याला. वांग्यामधला शेतकरी 100% जर उत्पन्न घेतलं तर 40% हा खर्च फवारणीमध्ये जातो. आळी लागायला जातो, लाल कोळी जास्त. कुठं शेंडाळे दिसना कुठं काही दिसना वांग कुठं सुकलेलं दिसना. काय वाटतं तुम्हाला किंवा किती पर्सेंट खर्च त्याच्यावर तुम्ही करता? वांग्याला माझा जातो 25-30% पर्यंत माझा केमिकलचा 10-15% बचत होते. आणि पॉलिश केल्यामुळं आणखीन माझी बचत झालेली आहे. आणि खाली माती सदृढ असल्यामुळे पीक सुद्धा सक्षम आहे. त्यामुळे तुम्हाला बाकीचे आजार पण कमी येत असतील. थोडक्यात सांगतो विषय काय माहितीये का, आपण हे जे मी वापरतोय का नाही, म्हणजे खरं वाटू नाही वाटू पण माझ्यासाठी म्हणजे एकदम मोठे कृषी धन जे आहे किंवा हे जे ऑर्गॅनिक हे जे आहे सिटी कंपोस्ट जे म्हणतो आपण किंवा हे जे आहे हे माझ्यासाठी सगळ्यात मोठे. हे बाकीच्या गोष्टी मी बाजूला ठेवतो. तो खर्च माझा नॉमिनल आहे. दुकान असेल तो दुकानाचा भाग आहे. शेवटी काय असेल आलेली किंमत तर द्यावाच लागते. जरी 40% लोकांचा असेल ना तर माझा कमीत कमी 30% तरी 10% जरी वाचल. पण ह्याला जोड माझे खालून जे मी काय म्हणतो की भेसळ जे आहे किंवा हे जे वापरतो फाउंडेशन जे आहे हे माझं हे लय महत्वाचं आहे. मला पावसाळ्यामध्ये असेल उन्हाळ्यामध्ये असेल मला हेच साथ देतं खालून. कमी क्षेत्रामध्ये सुद्धा कसा त्याचा उपयोग करून प्रत्येक मातीचा कण कामाला कसा लावायचा त्याच्यातून कसं उत्पन्न घ्यायचं एक सुंदर उदाहरण तुम्ही. तरी हीच माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना पाहिजे असेल आणि तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळणार आहे. तर तुमचा एक नंबर द्या आपल्या शेतकरी मित्रांना. नंबर आहे 88 88 85 91 70. ज्योतिराम सरिता मार्गदर्शन करताय. पुन्हा आपली टीम पण आहे सोलापूरची. तर सर तुमचं एक नाव नंबर आणि शॉप. नमस्कार, माझं नाव ज्योतिराम ताटे. माझं शॉप कंदरमध्ये भूमी ॲग्रो म्हणून आहे. माझा मोबाईल नंबर 9765 19 36 75. बघा शेतकरी मित्रांनो, एसबीटी वापरा अगर नका वापरू, आदर्श आपल्या पुढे एकच आहे का 3 महिन्याला पिकाला डोस पाहिजे. तुम्ही तो शेणखताचा द्या किंवा एसबीटीचा द्या, पण ऑर्गॅनिक मध्ये द्या. एवढं मात्र 100%. बरोबर नाही? त्याला सपोर्ट करा थोडासा, किंवा आपण फॉर्म्युला तो करा. पण जर 3 महिन्याला तुम्ही जे बेसल डोस देणार ते फार महत्वाचं आहे. एकदम देऊन तुम्ही काहीच करू शकत नाही शेतीमध्ये. आपल्याकडून एक अशी चूक होते, आपण खर्च करतो एकदम, आपल्याला वाटतं वर्षभर परत पाहिजे गरज नाही, पण ते साफ चुकीचं आहे. बरोबर नाही? आणि एक आदर्श दुसरा की कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेणं हे सुद्धा जमलं पाहिजे. लोकसंख्या वाढायला लागली, शेती कमी पडायला लागली. 100% गुंठे वाढलेले हो. मग त्या प्रत्येक गुंठ्याचा किंवा त्या एकराचा कसा फायदा घ्यायचा किती सुंदर आहे. बरोबर नाही? आणि असंच मार्गदर्शन आपल्या शेतकरी मित्रांना करावं ही आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला एक रिक्वेस्ट. धन्यवाद.